are melting away. I'll make a brand new start of it in all New York. If I can make it there, I'm gonna make it anywhere. It's up to you, New York, New York. हॅलो, नवीन ब्लॉगमध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आज ब्लॉग करण्याचं निमित्त औचित्य असं की मी पहिल्यांदा रॉयल ओपेरा हाऊस जे आहे चर्नी रोडला मुंबईमध्ये तिथे जाणार आहे. आणि तिथे आज काय फ्रँक सिनात्रा जे अमेरिकन सिंगर आहेत त्यांच्या काय म्हणतात त्यांना ट्रिब्यूट देण्यासाठी एक कॅन्डल लाईट शो होणार आहे, म्युझिक शो असणार आहे. मी पहिल्यांदा म्हणजे बरंच काय काय पहिल्यांदा आहे. मी तिथे ओपेरा हाऊसला पण पहिल्यांदा जाते. ही गाणी पण जी आहेत म्हणजे त्यांनी जी लिस्ट पाठवली ती पण मी पहिल्यांदाच ऐकणार आहे. आणि जाताना ही अशी हालत आहे माझी. काल बोरिवलीमध्ये एक प्रयोग झाला सुवर्ण कलश नाटिकांकिका स्पर्धेचा आणि तिथून रिटर्न येताना थोडासा ॲक्सिडेंट झाला आणि त्याच्यामध्ये असं सगळं लागलंय. तर हे डेकोरेशन घेऊन थोडासा नाही फार मोठा ॲक्सिडेंट झालेला आहे स्टार कास्टचा. असू दे. तर असं हे काय म्हणतात ॲक्सेसरी आहे ही घेऊन जाणार आहे. सो येस पण लकीली वाचले त्याच्यामधनं. आणि माझ्याबरोबर असणार आहेत हे न्यू यूट्यूबर प्रदीप पवार सर. आणि त्यांचं पण चॅनल आहे यूट्यूबला शौर्यदीप. त्याच्यावरती पण आता नवनवीन ब्लॉग्स येणार आहेत. तुम्हाला शक्य झाल्यास एकदा नक्की जाऊन बघा. आणि इकडे आपले ओल्ड इंस्टाग्रामर प्रेसिता, ती सध्या आम्ही शूट करतोय त्याच्यामुळे ती गडबडीत आहे. आम्ही 3 जण जाणार आहोत. सो येस भेटवते तुम्हाला तिकडे त्यांना आणि जे काही होतंय ते सगळं बघूयात आपण. स्टे ट्यून. थोडीशी सर्दी झाली आहे व्हॉइस ओव्हर देताना, त्यामुळे जरा माफ करा. आम्ही निघालो ऑफिसमधून आणि प्रचंड उशीर झाला होता, तेच मी कदाचित सांगत असेन इकडे. आणि टॅक्सीने मग आम्ही निघालो. चर्नी रोडपर्यंत जायचं होतं. मध्ये प्रेसिताने डबा काढला, त्यात होते डाळिंब. आणि मग ते खात खात मरीन ड्राईव्हवरचं सुंदर सनसेटचे व्हिज्युअल्स होते, कारण साधारण 6 वाजण्याच्या सुमारास आम्ही निघालो होतो. आणि खूप छान हवा वगैरे सुटली होती. म्हटलं जरा फिल्मी मुवमेंट कॅप्चर करूया. बरं, आम्ही जेव्हा निघालो ना, तुम्हाला एक शेवटी सांगते, किस्सा झाला थोडासा. आणि पोहोचलो चर्नी रोडला रॉयल ओपेरा हाऊस. मी पहिल्यांदा, जसं मी मगाशी म्हटलं तसं पहिल्यांदा इथे आले. इथे गेल्यावरती आतमध्ये सगळ्यात आधी इतकं ब्युटिफुल सेटअप होता. आणि हे जे तुम्ही बघताय ते पोस्टर कॅन्डल लाईटचं, जिथे आम्ही जाणार होतो. समोरच एक सॉन्ते म्हणून फूड स्पा होता. काय असतं नेमका प्रकार मला माहीत नाही, पण होता. मी नंतर कधी गेले शक्य झालं तर मग तुम्हाला तेही दाखवेन. गेल्या गेल्या म्हटलं आधी आपण इंट्रो शूट करून घेऊया. त्याच्यामुळे येस, इंट्रो शूट केला. थोडीशी त्याची झलक दाखवते तुम्हाला. आणि एंट्रन्सलाच केला, कारण आतमध्ये कसं होतं वगैरे आम्हाला माहीत नव्हतं, कारण कॅन्डल लाईट होता ना कॉन्सर्ट. तर उजेड असेल का प्रकाश असेल का याबाबत थोडीशी साशंकता होती. मग आम्ही आतमध्ये गेलो, पण आतमध्ये इतकं ब्युटिफुल सेटअप, इतकं सुंदर सेटअप. आतमध्ये जाताना ना एंट्रन्सवरती ही अशी हा स्टॅच्यू होता आणि वरतीचे जे घुमट दिसतं ना तुम्हाला, इतकं बारकाईने काम केलेलं प्रत्येक गोष्टीमध्ये की त्याच्या आतमध्ये सुद्धा, आता तुम्ही बघाल मी इथे दाखवते तुम्हाला, त्याच्या आतमध्ये सुद्धा ना हे असे फोटो लावले होते. वेगवेगळे पोएट्स, तिकडचे रायटर्स, त्यांचे फोटोज होते. आणि आता तुम्ही थोडीशी कॉन्सर्टची एक झलक अनुभवा. Worship and
sound, bells to be rung, and a wonderful thing to be played. And even when I'm old and gray, I'm gonna feel the way I do today. 'Cause you make me feel so young. Someday, when I'm awfully low, when the world is cold, I will feel the glow just thinking of you and the way you look tonight. Yes, you're lovely with your smile so warm and your cheeks so soft. There is nothing for me but to love you and the way you look tonight. With each word your tenderness grows, tearing my will apart. And then laughing twinkles your nose that touches my foolish heart. Lovely, you never change. Keep that breathless charm, and won't you please arrange it? 'Cause I love you and the way you look tonight. तीन गाण्यांचे असे 5 सेट म्हणजे साधारण 15 गाणी इथे त्या बँडने सादर केली होती. आणि मग मी म्हटलं पूर्ण गाणी नाही रेकॉर्ड केली, कारण त्यांचं कसं कॉपीराईटचा जर समजा इश्यू झालाच तर, म्हणून मी जितकं मला शक्य झालं थोडीशी ग्लिम्प्स तुम्हाला त्या दाखवण्याचा प्रयत्न केला. हा रॉयल ओपेरा हाऊसचा जो मेन हॉल आहे तिथे अशी सुंदर सिटिंग अरेंजमेंट आणि इतकं छान सगळं इन्फ्रास्ट्रक्चर आहे तिथलं. बरं, पूर्ण स्टेजवरती तुम्हाला मी आत्ता दाखवते तसं पूर्ण स्टेजवरती ह्या कॅन्डल्स ठेवल्या होत्या. मला इंस्टाग्रामवर एकाने प्रश्न विचारला की मग गरम नाही झालं का तुम्हाला? तर कॅन्डल्स ॲक्च्युली आर्टिफिशियल होत्या. ऑफकोर्स स्टेजवरती लाकडी स्टेजवरती कॅन्डल्स नाही पेटवल्या जाणार, पण आर्टिफिशियल असल्या तरी त्या इतक्या खऱ्या वाटत होत्या. त्यामध्ये ना अगदी आपली ती ज्योत कशी हलत असते कॅन्डलची तसं पण एक फीचर त्याच्यामध्ये, म्हणजे ते असं काय म्हणतात डॅन्डिलियनसारखं असं ते हलत होतं, ते टिंग टिंग झुमझुम होत होतं. इथे पण आम्ही थोडं निघताना वरचं सगळं जे त्याची बाल्कनी वगैरे त्याचं थोडंसं शूट करण्याचा प्रयत्न केला. प्रत्येक गोष्ट इतकी नाजूक आणि इतकी सुंदर पण तितकीच टिकाऊ वाटत होती ना, कारण इतक्या वर्षापासून हे रॉयल ओपेरा हाऊस इथे आहे. आणि इथे आम्ही निघाल्यावरती म्हटलं, कारण जाताना खूप घाई झाली होती, निघाल्यावरती हे थोडेसे शॉर्ट्स इथे घेतले. अगदी म्हणजे तिथले जे झुंबर म्हणा किंवा सगळंच जे एकूणच बांधकाम आहे अगदी तुम्हाला ना एक क्लासी एक राजेशाही थाट अनुभवण्याची संधी देऊ शकतात. मी माझ्या डोक्यात खरं तर हा विचार आला की माझा हा पॅटर्न नाही, म्हणजे मला गाणी खरं तर सगळ्या पद्धतीची आवडतात, पण मला उडत्या चालीची गाणी वगैरे खूप आवडतात. जे मला ओळखतात ते कदाचित कमेंटमध्ये सांगू पण शकतील की मला अगदी अहिराणी गाणी, कोळी गाणी, मराठी गाणी, भावगीत वगैरे पण आवडतं, पण तरी ते मला जास्त आवडतं. पण इथे गेल्यावर एक वेगळं म्हणतात ना, वेगळं काहीतरी अनुभवण्याची संधी मिळाली जी सुद्धा मला खूप आवडली. असा नवीन अनुभवसुद्धा पुन्हा पुन्हा घेता यावा यासाठी मी प्रयत्न करेन, कारण नेहमीपेक्षा थोडं वेगळं आणि एक वेगळा सोफिस्टिकेटेड काहीतरी प्रकार अनुभवता आला. जॅझ म्युझिक वगैरे मी पहिल्यांदाच ऐकलं.
आणि येस, तुमच्यापैकी जर काहींना आवडत असेल आणि तुम्हाला ही कॉन्सर्ट आवडत असेल तर फिवरचेच म्हणजेच फिवर जी कंपनी आहे त्याचं लिव्ह युअर सिटी ही जी इव्हेंट आहे त्याचे नवनवीन अपकमिंग इव्हेंट्स आत्ता भारतामध्ये अनेक ठिकाणी होणार आहेत. महाराष्ट्रामध्ये सुद्धा मुंबई, पुणे, नवी मुंबईमध्ये सुद्धा त्यांचे काही असे प्लॅन्स आहेत. प्रत्येक वेळेला जॅझच असं नाही, पण त्यांना थोडं कंबाईन करून म्हणजे जॅझ, गझल अशा सगळ्या इंडियन क्लासिकल्स यांना सुद्धा समोर आणायचा प्रयत्न आहे. असं मी जेव्हा त्या कंपनीचे जे ऑर्गनायझर्स होते, दीपा बजाज म्हणून ज्या मॅम होत्या, त्यांच्याशी बोलताना त्यांनी आम्हाला हे सांगितलं. मगाशी तुम्हाला म्हटलं थोडक्यात किस्सा सांगायचा, तर आता हा व्हिडिओ झाला आहे जरा लांब, पण लाडकी बहिणीशी संबंधित एक किस्सा आहे. तुम्हाला मी एक प्रयत्न करते की पुढचा एक व्हिडिओ बनवीन नवा, आणि त्यामध्ये सांगेन लाडकी बहिणीचे पैसे येण्याबाबत, कोणी अप्लाय करण्याबाबत वगैरे वगैरे. आणि आता आपण इथे थांबूयात. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत बाय बाय.